खूप शांतता आहे ना. कारण ही शांतता आहे एका वादळापूर्वीची. हो, कारण आता मी तुम्हाला घेऊन जातोय एक वेगळ्या दुनियेत. कळलं? तर आता जास्त वेळ न लावता आता आपण निघायचंय. चला. तर मित्रांनो, ही आहे आमच्या गावची जत्रा, म्हणजेच ज्योतिबा आणि जुगायमानाची यात्रा. तर आता मी जास्त काय बोलत नाही, तुम्हाला मी घेऊन जातोय आमच्या जत्रेमध्ये आणि खूप एन्जॉय करूया, खूप मस्ती करूया, मजा करूया. तर सुरू करतो इथून आपण. चला, लेट्स गो. तुला काय म्हणायचं आमच्याकडे ब्लॉग बन रहा है गाइस. हा खालून वरती घ्यायचं पण नवीन व्हिडिओ घ्यायचा. आधी आणि काय तर मित्रांनो, ही आहे जुगायमानाई आणि ज्योतिबाची पालखी. तर ही पालखी आम्ही खाली ठेवत नाही जोपर्यंत आमचं पूर्णपणे होत नाही दर्शन. माऊलाच्या नावानं तर मित्रांनो, ही पालखी आहे जुगायमानाची आणि ही पालखी पूर्ण चांदीची आहे. तर तुम्ही बघू शकता की ही पालखी आम्ही पळवत नेतोय, कारण एवढं ऊन आहे, पूर्ण पाय पूर्ण डांबरीवरती पूर्ण पाय भाजत आहेत. पण तरी पण ह्या पालखीचं रहस्य म्हणजे काय की आम्ही सकाळी 12 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही पालखी आम्ही खाली ठेवत नाही. तर ही पालखी आम्ही खरंच खूप वजन असतं, पण असे गावचे खूप भक्त वगैरे असतात किंवा खूप मोठा समाज आमच्या दोन्ही गावाचा, जुगायमानाई आणि ज्योतिबाचा. तर ही लोक पालखी घ्यायला
एकाच्या पुढे एक पोहतो की भाई हा मोठा मान असतो की पालखी नाचवणे ही काय वेगळी मजाच नाही. देवाची खरंच भक्त आहे. आणि एवढ्या उन्हातून बिना चपलाचं पायाला थोडे फोड येतात पण ते काही जाणवत नाही, कारण खांद्यावरती देवाची पालखी असली ना तर सगळं दुःख आणि सगळं विसरून जातो आपण. आणि ह्या दिवस येण्यासाठी म्हणजे आम्ही वर्षभर वाट बघतो. दोन्ही गावची माणसं खूप सारी पही पाहून येतात आणि अशी पालखी नाचवतात. आणि ह्या वेळेला खूप सारं म्हणजे अशी गरमी असते, ऊन असतं, पण असं देव असं आम्हाला वाटत देत नाही की तुम्ही थकलाय वगैरे. तर तुम्ही बघू शकता की बघा ही गावची पूर्णपणे पुढारी लोक आहेत. खूप सारे म्हणजे म्हातारे लोक आहेत. त्यांना माहिती असतं की पालखी कुठे थांबवायची कुठे नाही. तर आता ही पालखी आम्ही सुगायमान आहे म्हणजे आम्ही रवल्यात पोहोचलो आहे. आणि आता रवल्याचं मान म्हणजे ज्योतिबाच्या बहिणीचं गाव आहे सुगायमान. तर तुम्ही सगळं बघू शकता की किती मजा येते आणि पालखी नाचवायला खरंच खूप भारी वाटतं हे. आणि हे बघा हे आमचा भाऊ, हा आमचा आधी बघा, हा आमचा दादा, हा आमचा श्रीकांत दादा. हे बघा ह्या पालखी आणि हा मी, हा आई शपथ, हा तर वेडच आहे भाई, फुल टू अंगाल. पण खरंच ह्या दिवसाची आम्ही खूप सारी आतुरतेने वाट बघतो. हा दिवस कधी येणार आहे गुढीपाडव्याचा. तर एवढ्या मोठ्या उन्हामध्ये पालखी नाचवायचं एक मला खूपच भारी वाटतं की हा मान जो मला दिला आहे आमच्या देवानं खूपच वेगळा आहे. अशी पालखी असते, काठी असते, मानाची काठी असते. ही काठी पूर्ण गावची मुलं वगैरे खूप नाचवतात, खूप दंगा होतो यार. हे गुलाल वगैरे खूपच हे वातावरण असं असतं ना की त्यावेळेला आपण जे काम करतो, जे मुंबईला एवढं दिवसभर काम करतो किंवा शेतामध्ये राबतो, तर हे सगळं बंद करून इथं आम्ही येत असतो देवाच्या भक्तीसाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या दिवशी देव आम्हाला स्वतः भेटायला येत असतो. की आमचे पूर्णपणे जे आमचे भक्त आहेत की ते वाट बघतात वर्षभर देवासाठी. शेवटी कसं आहे, आमचं गावचं दैवत आणि आमचा कुलस्वामी आहे ज्योतिबा. तर आम्ही मस्त असं बँजो वगैरे मागवतो, मस्त बँजो त्यांच्या गाण्याच्या तालावरती आम्ही देवाला नाचवतो, कारण देव पण येतो त्यावेळी आम्हाला भेटायला. देव खूप खुश असतो. हा बघू शकता आमचा सूरज मते, मी काम करतो आहे आणि हा ह्याचं काम करतो आहे. हा शूट करण्याचं खूप चांगलं काम करतो आहे, बेस्ट. आणि आम्ही आज पालखी नाचवतो. तर तुम्हाला हे असं सगळं पूर्णपणे दाखवू शकतो, तुम्ही येणे पण बघू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा, असं देवी असते ती अंगात येतं त्यांच्या, त्यावेळी ते खेळतात त्या की त्या म्हणतात तसं माझा भाव आला आहे बहिणीला भेटायला, मग त्यांच्या अंगात येतं, मग त्या नाचतात वगैरे असं. मग ते देवाचं असतं. एवढंही मला काही जास्त माहीत नाही, पण खूप चांगलं असतं हे क्षण वगैरे. हे बघा किती आनंदाने नाचतात. आणि हा बा ही अशी काठी असते, ही पण काठी खाली ठेवायची नसते, हिला पण नाचवायची असते. जोपर्यंत देव आहे तोपर्यंत ही पूर्णपणे, ही पण 4 ते 5 तास कंटिन्यू उन्हातून घेऊन फिरतो. एवढं ऊन असतं, एवढा गुलाल असतो, पण हे असं वाटत नाही की आम्ही थकलो आहे, कारण देव आम्हाला प्रत्येक पावलावरती आमच्यासोबत उभा असतो की तुम्ही नाचा, मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही काहीही करा, आज तुमचा दिवस आहे. कारण आम्ही देवाला बोलण्यासाठी आम्ही एवढं सगळं करत असतो.
देव आणि देवाची कृपा आणि त्याचे भक्त आणि गुलाल आणि तोच गाण्याचा माहोल आणि तोच एक जल्लोष. परत एकदा देवाच्या यात्रेला सगळेजण हजर आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती मस्ती येते, किती मजा येते. आणि ह्याच दिवसाची पूर्णपणे आम्ही आतुरतेनं वाट बघत असतो की तो दिवस म्हणजे आमच्या गावची यात्रा म्हणजेच गुढीपाडवा. होय बघा, हे आम्ही किती मस्त एन्जॉय करतोय. आमचा गणू आधी आणि आमचा सूर्य पूर्ण गुलालमध्ये पूर्ण माखलोय, कारण गुलालमध्ये एन्जॉय केला आम्ही आज. ज्योतिबाच्या नावाने चांग गेले. तर दिवसभर मस्त फिरून वगैरे देवाची जल्लोष करून आता मी संध्याकाळी मस्त बसलोय गावचा तमाशा बघण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता एक गावचा तमाशा आहे आणि तुम्ही आता सुरुवात करू शकता. ही गण आणि गवळण सुरुवात होते तमाशाची. मी तुम्हाला पूर्णपणे छान छान गाणी दाखवणार आहे.
काय करून तूच म्हणते शपथ भाई काय एनर्जी होती रे. गेले 5 तास ना आम्ही फुल टू डान्स, ती पालखी, ते काठी, ते गुलाल यार, आणि सगळ्यात मोठा की तो बँजो यार. खरंच आम्ही मी बोलतो तुमच्याशी. अरे मी यार ना अजून अजून त्याच्यातच आहे रे यार. ते गुलाल बिलाल बघणं खूपच मजा आणि खूपच आपल्यातून ती एनर्जी होती. आम्ही सकाळी लवकर उठलो ना आणि फुल तयारी, गुलाल वगैरे सगळं, पालखी सगळं रेडी, बँजो बिंजो सगळं रेडी. आणि जसा सुरुवातीला गेलो आम्ही 2 वाजता, ते बरोबर रात्री 12 पण आम्ही इथंच. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही थकलो नाही. आमच्यात जी एनर्जी सकाळी होती तीच एनर्जी ती 12पर्यंत होती. म्हणजे बघा ना. आणि ह्या दिवसाची महत्त्वाचं म्हणजे ह्या दिवसाची लोक आम्ही 1 वर्षभर वाट बघतो की आमची ही यात्रा कधी येणार आहे. अरे आमची एवढी मित्र असतात, नातेवाईक खूप लांब असतात, पण कामातून वेळ काढून पण ह्या ठिकाणी येतात ते का. तर ह्या जो जल्लोष असतो आमच्या यात्रेचा, आमच्या ज्योतिबाचा, तो तुम्हाला कुठेच नाही बघायला मिळणार. आणि महत्त्वाचं म्हणजे मी ह्यामध्ये काही कट नाही केलं. जसं आलं तसं मी तुम्हाला सगळं दाखवलं, सुरुवातीपासून ते पूर्ण एंडपर्यंत. तीच एनर्जी आणि तीच पूर्ण वातावरण एकदम बेकार होतं ते. तर मित्रांनो, तर तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला, मी कुठेही असं कात्री न लावता मी पूर्णपणे हा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे. सुरुवातीपासून ते पूर्ण तमाशा म्हणलं की यार अजून पण बेकार यार. अजून पण ती एनर्जी डोक्यात आहे, ती माहोल, ती आवाज मस्त आहे. पण तुम्हाला व्हिडिओ नक्की चांगला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.